अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित कादंबरी आभास. प्रकरण दुसरे. मला बाबांनी खरोखरच परदेशात पाठवलं. आपल्याकडे अभ्यासाची सवय इतकी रक्तातच भिनलेली असते की आपल्याकडचा अगदी काठावर पास होणारा विद्यार्थी सुद्धा तिकडचे कोर्स अगदी सहज पुरे करू शकतो. आणि मी तर तसा मुळीच नव्हतो. ती 5-7 वर्षे मी एका वेगळ्याच दुनियेत जगत होतो. आणि विशेष म्हणजे तिथेच माझी अरुंधतीशी गाठ पडली, ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. अरुचा भाऊ शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेत आला होता. पण हुशार आणि कामसूर लोकांना तिथे सर्वत्र संधी उपलब्ध असतात. तेव्हा त्याने आधी नोकरी आणि स्वतःचा लहानसा व्यवसाय या वाटेने तिथेच जम बसवला होता. भारतात तो परत जाण्याची शक्यता फारच कमी होती. त्यालाच भेटण्यासाठी अरू अमेरिकेत आली होती. समाजात अगदी खालचा आणि अगदी वरचा अशा दोन्ही वर्गाला एक सन्मान आहे. पैसा, पोझिशन, स्टेटस, कॉन्टॅक्ट यांचा दोन्ही वर्गांना विचार करावा लागत नाही. कारण त्यातलं खालच्यांपाशी काहीही नसतं आणि वरच्यांच्या पाशी त्यातलं सर्व असतं. अरू दिसायला नेटकी होती, चाणाक्ष होती, हजरजबाबी होती, धीट होती आणि व्यवहारी होती. अरूच्या भावाने तिच्या आईवडिलांशी पत्रव्यवहार केला असणारच. मीही बाबांना अरूचा एक फोटो आणि तिची माहिती हे सर्व पाठवलं होतं. आमचा विवाहाचा विचार आहे हे आपोआपच सूचित होत होतं. 15-1 दिवसात बाबांचं उत्तर आलं. मायना आणि मजकुरानंतर अरूचा उल्लेख होता. मोहन, तुझ्या वर्णनावरून आणि फोटो पाहून मला ही अरुंधती फार आवडली. मोहन, तुला एक गोष्ट माहीत नव्हती ती आता सांगतो. कदाचित तुला राग येईल, पण मला ते आवश्यक वाटलं. अमेरिकेत माझे अनेक परिचित आणि व्यावसायिक मित्र आहेत. त्यांच्याकरवी तुझ्या तेथील सुरुवातीच्या 3-4 वर्षांच्या वास्तव्यात मी तुझ्यावर नजर ठेवली होती. तुला ते अयोग्य वाटेल, पण मला ते आवश्यक वाटलं. तिथल्या आयुष्याच्या, समाजाच्या चालीरीती यांच्या गुणांबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे. पण भारतातील परिस्थिती आणि तिथली परिस्थिती यात जमीन आसमानाचं अंतर आहे. पैसा मिळवायला आपल्याकडे निदान सुरुवातीस तरी घाम गाळावा लागतो. तशी परिस्थिती तिथे नाही. वागणूक स्वैर आहे. नीती नियमांचे बंध अगदी सैल आहेत. शरीराच्या, मनाच्या भल्याबुऱ्या सर्व इच्छा वासना तिथे पूर्ण होऊ शकतात. त्या मानाने आपला समाज बंदिस्त आहे. इकडून गेल्या तरुण तरुणीवर तिथल्या श्रीमंती, नवीन, झगमगत्या, आकर्षक वातावरणाचा अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता खासच आहे. म्हणून तुझ्यावर नजर होती. आपल्या घराण्यात तुझं स्थान फार महत्त्वाचं आहे हे मी कधीही विसरू शकत नाही. तू धड मनाने धड शरीराने स्वेच्छेने इकडे परत यायला हवास. पण पहिल्या 2-2.5 वर्षातच माझी खात्री झाली की तुझी कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तेव्हा अरुंधतीची तुझ्या मनाने निवड केली हाही योग्य निर्णयच आहे. फक्त आता नीट वाच. तुमच्या विवाहाला माझा कोणताही विरोध नाही. फक्त एकच मागणी आहे. एवढ्यातच अनाभाका शपथा एंगेजमेंट असं काही करू नका. तुमच्या दोघात जो अलिखित करार असेल तो असू दे, तो अलिखितच राहू दे. मोहन,
तू इथे ये, इथे ये आणि त्याला विवाहयोग्य आहे का अयोग्य आहे, अंती सुखी होणार आहे का नाही हे विचार. तू त्याचा सल्ला मान किंवा मानू नकोस. माझी तुझ्यावर कोणतीही सक्ती नाही. फक्त ही एवढी एकच रिक्वेस्ट आहे, ती मान. माझ्यावर राग धरू नकोस. बाबांचं पत्र वाचताच आधी खूप संताप आला, पण त्याचा काय उपयोग होता. शिवाय ते त्यांनी गृहीत धरलंच होतं. तेव्हा ती धार आपोआपच बोथट झाली होती. पण आमच्या घराण्याची, विशेषतः माझ्या या गडबडीच्या हसीमजीच्या नव्या अनुभवांच्या गेल्या काही वर्षात मी त्या जुन्या वाड्यात घडलेलं सर्व काही विसरूनच गेलो होतो. बाबांच्या हकीकतीवर माझा विश्वास होता का? विश्वास बसला होता का? पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे होतं, त्यांचा स्वतःचा त्या सर्व गोष्टीवर संपूर्ण विश्वास होता. त्या एका विश्वासाभोवती त्याने आपल्या सर्व आयुष्याची मांडणी केली होती आणि ते आयुष्यात यशस्वी झाले नव्हते का? वस्तुस्थिती तर समोर होतीच. त्यांचं कामही अपारंपरिक पद्धतीने होत होतं, ही गोष्ट खरी होती. मग त्यांच्या यशामागे काय रहस्य होतं? केवळ एक, वर्षामागून वर्ष सातत्याने घडत राहणारा योगायोग, की बाबांना अनैसर्गिक मार्गाने मिळणारी ती मदत. पण मग मनात विचार आला, त्यांच्या विश्वास अविश्वासावर मर्यादा घालण्याचा मला काय अधिकार होता? ते स्वतः यशस्वी झाले होते, शिवाय त्यांनी मलाही यशाच्या सुखाच्या सर्व वाटा खुल्या करून दिल्या होत्या. माझी मर्यादा माझ्या विश्वास अविश्वासापाशी संपत होती. त्यांच्या ते विलक्षण हकीकतीवर किंवा त्यामागच्या तर्कावर विश्वास ठेवणं न ठेवणं माझ्या हातात होतं. आपल्या श्रद्धांप्रमाणे, आपल्या विश्वासाप्रमाणे बाबा त्यांचं आयुष्य जगले होते. आता मला माझ्या आयुष्याचा विचार करायचा होता. आणि केवळ मीच एकटा नाही, अरुसुद्धा. कारण आमचा विवाह होणार होता. ती माझ्या आयुष्याचा भागीदार म्हणून येणार होती. आपल्या घराण्याची ही जराशी अंधारी, जराशी विलक्षण बाजू तिच्या कानावर घालायला हवी का? बाबांनी मला सांगितलेलं गुपित रहस्य आणखी कोणापाशी उघड केलं गेलं होतं का? आईजवळ? का सारा जन्मभर ते ओझं त्याने एकट्यानेच खांद्यावर वागवलं होतं? मी काय करावं? कोणाचा सल्ला मागावा? आणि बाबांच्या परवानगीशिवाय त्यांचं गुपित कोणा मध्यस्थाला सांगण्याचा मला हक्क होता का? प्रश्न नीतीचा होता, इथिक्सचा होता, मॉरॅलिटीचा होता, विश्वासाचा होता. 3च दिवसांनी बाबांचं दुसरं पत्र हातात पडलं. जरा नवलाचीच गोष्ट. आणि मग पत्र वाचल्यावर सर्वच पर्स्पेक्टिव्ह बदललं. मोहन, मागच्याच पत्रात हे लिहिणार होतो मी, पण तुझं पत्र वेगळ्याच कारणासाठी होतं. त्याच्या उत्तरात हे विसंगत दिसलं असतं, म्हणून हे 2 दिवस थांबलो होतो. मोहन, मागचं सर्व काही तुला आठवत असेलच. तुझी आता इकडे परत यायची वेळ झाली आहे, एवढंच लिहितो. तू काय समजायचं ते समजशीलच. तशी अगदी निकट नाही, पण तू परत यावंस हे बरं. बाबांची खोली, ते तळघर, तो चांदीचा पिंजरा आणि त्या पिंजऱ्यातला तो कैदी, सर्व काही मनासमोर आलं. बाबांचं आयुष्यमान त्यानं वर्तवलं होतं आणि त्यानुसार त्यांची जीवनाची अखेर जवळ आली होती. निदान बाबांचा तसा ठाम विश्वास होता. मला भारतात लवकरात लवकर परत यायलाच हवं होतं. अरुची भेट घेतली. अर्थात तिला सर्व सांगणं अशक्यच होतं, निदान या क्षणी तरी नाही. आणि मला अगदी जवळून ओळखणारी चाणाक्ष अरू, तिच्या ध्यानात आलंच की मी काहीतरी मागे ठेवत आहे. मला एकदम ती कल्पना सुचली. अरू असं का नाही करत?
तू सुद्धा माझ्याबरोबर परत का नाही चलत? बाबांचीही तुझी भेट घालून देता येईल. तिचं कितपत समाधान झालं कळायला मार्ग नव्हता. मोहन, तुला जावं लागणारच आहे म्हणतोस, तू तू पुढे जा. तिकडे आल्याला मी भेटतेच तुला. अशा असमाधानकारक अवस्थेतच आमची शेवटची भेट संपली. भारतात परत भेट झाल्यावर स्पष्टीकरणं वगैरे देता येतील या क्षणी तरी माझे हात बांधलेले होते. वाड्यावर हजर झाल्या झाल्या आधी बाबांची भेट घेतली. तसे बाबा आजारी किंवा थकलेले दिसत नव्हते. कदाचित माझी शंका काल्पनिकच असेल, पण त्या संध्याकाळीच माझा भ्रमनिरास झाला. मोहन, रात्री जेवायला आम्ही एकत्र आलो तेव्हा बाबा म्हणाले, मागे मी तुला जे काही सांगितलं ते तुला आठवत असेल नाही का? मग आज 22 ऑक्टोबर नाही का? म्हणजे मला आता जेमतेम 1.5 महिनाच मिळणार आहे. म्हणजे? माझा आवाज खाली गेला होता. हो, 5 डिसेंबर, हार्ट अटॅक. बाबांचा आवाज निर्विकार होता. तुमचा खरोखरच याच्यावर विश्वास आहे? मी नवलाने विचारलं. हो, पण ते आता महत्वाचं नाही. आता तुला प्रत्यक्षात काही काही दाखवायचं आहे. 8 दिवसांनीच अमावस्या आहे. काय करायचं आणि कसं करायचं ते तुला दाखवणार आहे मी. पुढच्या महिन्यापासून सर्व काही तुलाच करावं लागणार आहे. त्यांनी मला काही बोलण्याची संधीच दिली नाही. बाबाजी निर्वानिरव करीत होते त्यावरून मला दिसत होतं की 5 डिसेंबर हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे या गोष्टीवर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्याशी यावर 1-2दा बोलण्याचा केलेला प्रयत्न पार अयशस्वी ठरला. अरू केव्हा परत येत आहे याची वारंवार चौकशी करत होतो. तिच्या भावाला ट्रंक कॉल केला, पण ती कुठेतरी सफरीवर गेली होती. पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती परत आली. माझा विश्वास होता की नाही याला महत्त्व नव्हतं, पण 5 डिसेंबरच्या आधी तिची आणि बाबांची भेट व्हायला हवी असं माझ्या मनानं घेतलं होतं. अरू आमच्या घरी आली तेव्हा सकाळची वेळ होती. हवेत गारवा खूप होता, पण सकाळचं ऊन अत्यंत प्रसन्न होतं. बंगल्यामागच्या हिरवळीवरच बाबांनी भेटीची व्यवस्था केली होती. अरू येत आहे हे मी सांगताच बाबांनी एवढंच म्हटलं होतं, पत्रात लिहिलं होतं ते ध्यानात असू दे बरं का. आणि मग त्यांनी ओठावर बोट ठेवून तो विषय संपवला होता. अरू किती सुंदर दिसत होती. तिला पाहता क्षणीच बाबांच्या चेहऱ्यावर जी एक खुशी आली तीच 1000 शब्दांहून जास्त बोलकी होती. आल्या आल्या अरू बाबांसमोर वाकली आणि तिने त्यांच्या पायांना स्पर्श केला. सुखी हो बाळ. तिच्या मस्तकावर हात ठेवीत बाबांनी तिला आशीर्वाद दिला. भेटीत तसं खास बोलणं काही झालं नाही, पण भेट अत्यंत अनौपचारिक झाली. चहा आणि थोडासा नाश्ता झाल्यावर मी बाबांची परवानगी घेऊन अरुणला घेऊन वाडा, ब्लॉक, प्रॉपर्टी दाखवायला गेलो. संपत्तीच्या खुणा तर सर्वत्रच होत्या, पण अर्थात अरुणला त्याची सवय होती. पण नवीन ब्लॉक किंवा जुना पेशवाई थाटाचा वाडा ही अनैसर्गिक सोबत इतर अनेकांसारखीच तिलाही चकित करून टाकत होती. आणि अर्थात त्याबद्दल माझ्याजवळ काहीही स्पष्टीकरण नव्हतं, म्हणजे सांगण्यासारखं. बाबांचा निरोप घेऊन अरू निघाली आणि तिला पोहोचवण्यासाठी मी गेटपर्यंत आलो. माझा हात हातात घेऊन माझ्याकडे टक लावून पाहत अरू म्हणाली, मोहन, अजूनही सांगणार नाहीस का? म्हणजे कसं? बाबांचं पत्र आलं त्या दिवसापासून तुझ्या वागण्यात काहीतरी बदल झाला आहे. माझ्या लक्षात आल्याखेरीज कसं राहील? तू आणि तुझे बाबा. माझे बाबा सुद्धा?
त्यांचं काय? दोघंही काहीतरी लपवत आहात. हां हां. मी काहीतरी बोलण्यासाठी मोठा श्वास घेताच हात वर करून तिने मला थोपवलं. मोहन, एक गोष्ट आरशासारखी स्पष्ट आहे. माझ्याबद्दल तुमच्या दोघांच्याही मनात प्रेम आहे, आपुलकी आहे. त्यात कोणताही संशय नाही. तुम्हा दोघांवर तसा कोणताही आरोप नाहीये माझा. तुम्हा दोघांवर तसा कोणताही आरोप नाहीये माझा. पण मी म्हणते त्यात तथ्य आहे की नाही? मला कळायचा अधिकार नसेल तर मग कोणाला आहे? अर्थात यावर मी काय बोलणार? आणि शेवटी ती म्हणत होती तेच खरं नव्हतं का? जी गोष्ट तिला आज ना उद्या सांगावी लागणारच होती ती आत्ताच सांगितली तर चांगलं नाही का? अरू, तू म्हणतेस ते खरं आहे. मी शेवटी म्हणालो, आज संध्याकाळी मी तुझ्याकडे येतो. आपण बाहेर कुठेतरी बसू. तेव्हा मी तुला सर्व काही सांगतो. तुझी कल्पना आहे तसलं काही नाही. मी तर म्हणेन की तुला कल्पनाही नाही असं काही अरू तुला ऐकायला मिळणार आहे. तोपर्यंत थांब. तिला मी सर्व काही सांगणार होतो. तो तिचा हक्क होता आणि तिला सांगण्याचा निर्णय माझा एकट्याचा होता. काय परिणाम होतील ते भोगायला मी तयार होतो. तेव्हा मग ती संध्याकाळची भेट. तसा दिवस लवकरच अंधारून आलेला. मागाहून माझ्या लक्षात आलं की मी निवडलेली बोलायला जरा एकांत मिळावा म्हणून जरा आजूबाजूची जागा अगदीच अयोग्य होती. वास्तविक मी एखादी गजबजलेली, प्रकाशाने उजळलेली गजबजाटाची जागा निवडायला हवी होती. खऱ्या अर्थाने अशा गर्दीत माणूस एकटा असतो. खरं सांगायचं तर मी जे काही सांगणार होतो ते ऐकल्यानंतर अरुची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल मनात जराशी धास्तीच होती आणि मला तिच्याशी तरी संपूर्ण प्रामाणिक राहायला हवं होतं. शेवटी मी हा विचारच बंद केला होता, कारण त्याला अंतच नव्हता. कॉफीचे मग दूर सारल्यानंतर मी म्हणालो, अरू, आता मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. पण मला तर शंका आहे की त्यानं तुझं समाधान होण्याऐवजी आणखी हजारो प्रश्न तुझ्यासमोर उभे राहणार आहेत. पण तरीही ऐक आणि मला बोलताना थांबू नकोस. मी अरूला सर्व काही सांगितलं. बाबांची प्रस्तावना, आमची दोघांची तळघराला दिलेली भेट आणि तळघरातल्या पिंजऱ्यातलं गुडघे मुडपून बसलेलं ते विद्रूप अमंगल ध्यान, अगदी रक्तप्राशनाच्या विधीसह सर्व काही मी सांगितलं. काहीही मागं ठेवलं नाही. आणि आरू, बाबांनी पत्रात लिहिलं आहे की या 5 डिसेंबरला त्यांच्या आयुष्याची अखेर होणार आहे. निदान त्या पिंजऱ्यातल्याने त्यांना तसं सांगितलं आहे आणि बाबांना त्याच्या शब्दावर अगदी पुरापुरा विश्वास आहे. आणि त्यासाठीच मी अमेरिकेतून तातडीने भारतात परतलोय. माझं सांगणं संपल्यावर कितीतरी वेळ आमच्यात शांतताच होती. एक विलक्षण गोष्ट ऐकता ऐकता अरूचे डोळे भीतीने विस्फारले होते. चेहऱ्यावरचा रंग उतरला होता. शरीरावर काटा आल्यासारखं तिने शरीर आक्रसून घेतलं होतं. मग जरा वेळाने ती जरा चाचरतच म्हणाली, आणि मोहन, तुझा या साऱ्यावर विश्वास आहे? माझ्या विश्वासाचा प्रश्न नाही, निदान आत्ता या क्षणी नाही. अरू, ज्या गोष्टी मी माझ्या कानाने ऐकल्या आणि ज्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यात त्या सर्व तुला सांगितल्या आहेत मी. पण 5 डिसेंबरला खरोखरीच काही घडणार आहे असं तुला वाटतं? अशा अर्थी तुझा विश्वास आहे का? घोडं मैदान काही फार दूर नाही. जेमतेम 5-6 दिवस, मग आपोआपच सर्व प्रश्नांचा उलगडा होईल, नाही का?
पण मला ज्याची धास्ती वाटत होती तेच नेमकं तिने विचारलं. आणि आणि मोहन, 5 डिसेंबरला खरोखरीच काही झालं तर? मी हाच प्रश्न मला स्वतःला 1000दा विचारला असेल. अरू, गोष्ट खोटी आहे म्हणायला फार सोपं आहे, पण बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा तर गेल्या जवळजवळ 100 वर्षातल्या सर्व घटना कपोल कल्पित तरी आहेत किंवा अगदी असंभाव्य योगायोगाने घडल्या आहेत असंच म्हणावं लागतं. आणि मी तरी हे दोन्ही पर्याय मानायला तयार नाही. अरू अरू खरोखर काय आणि कसा विचार करायचा हेच मला समजत नाहीये. पण मोहन, कोणा तज्ज्ञाचा सल्ला? नाही नाही, मी तिला तत्काळ अडवलं. अरू, तुला आमच्या कुटुंबात काही खास स्थान मिळणार आहे. तुझे माझे काही खास संबंध आहेत, म्हणून तुझ्या भविष्याच्या दृष्टीने ही माहिती तुला मिळणं मला आवश्यक वाटलं. पण हे आपल्या तिघांपलीकडे जाता कामा नये. तो बाबांचा विश्वासघात होईल. पण बाबांच्या रक्षणासाठी नाही, तिला पुन्हा थांबवत मी म्हणालो. त्यांना कोणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही. त्यांचे निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. सल्ल्याची आवश्यकता भासली तर तो त्यांनी यापूर्वीच घेतला असता. नाही, आपण त्यांच्या आयुष्यात कोणतीही ढवळाढवळ करायची नाही. अगदी आपल्या मते ते चुकीचा निर्णय घेत आहेत असं वाटलं तरीही माझ्या अभिनिवेशाचं तिला आश्चर्य वाटलं. पण ती काहीच बोलली नाही. आणि नंतरही बोलण्यासारखं काही नव्हतंच. इतर फालतू विषयावर बोलणं हा भयंकर अँटी क्लायमॅक्सच ठरला असता. मग ती अमावशीची रात्र आली. रात्री 11लाच मी त्यांच्या खोलीत हजर झालो. दिव्याचा प्रकाश प्रखर होता आणि आता त्या प्रकाशात मला बाबांच्या चेहऱ्यावरच्या थकव्याच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. शरीराच्या अंतर्गत ऱ्हासाच्या खुणा होत्या का त्या तळघरातल्याने सांगितल्यामुळे त्यांचा धीरच खचला होता? कार्यकारण भावाची दिशा होती तरी कोणती? बाबांनी ड्रिंकचा चपटा फ्लास्क काढला होता. ही शेवटचीच वेळ आहे मोहन, ते ग्लास भरता भरता म्हणाले. किती वेळा हे केलं असेल, गणतीच नाही. हेही तुम्ही आजोबांच्या सांगण्यावरून करता आहात? माझ्या आवाजात उपरोधाचा अंश सुद्धा नव्हता. हो हो, आणि ते त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून मोहन. सुरुवातीला मीही तुझ्यासारखाच पाखंडी होतो, पण समोर सुखाची आणि यशाची सोपी वाट दिसत होती, ती मी घेतली. तुम्हाला त्याचा कधी पश्चाताप झाला नाही? पश्चाताप? तो का व्हावा? माझं काही नुकसान झालं आहे का? मी काही पाप केलं आहे का? आणि घटकावर समज मी हे केलं नसतं, आयुष्यात इतका श्रीमंत आणि यशस्वी झालो असतो का मग? मला नाही वाटत तसं. ही तात्विक चर्चा या क्षणी अयोग्य होती आणि मला नको होती ती. चल, 12 वाजत आले, बाबा उठत म्हणाले. पुन्हा तो खाली तळघरात जाण्याचा कार्यक्रम. खालचा दिवा लागला. पिंजऱ्याचे गज चमचमायला लागले आणि मला दिसलं की पिंजऱ्यातलं ते विलक्षण उत्तेजित झालं आहे. आज काय देणार? आज काय आणलं आहेस? खरखरता आवाज येत होता. काही न बोलता बाबा तळघराच्या एका भिंतीपाशी गेले. भिंतीत दरवाजा होता. आतून खालीवर 2 मोठ्या बोल्टनी बंद केला होता. बोल्ट सरकवून बाबांनी दरवाजा उघडला. खून करून मला जवळ बोलावून घेतलं. एका बोटाने ते आतलं काहीतरी दाखवत होते. दरवाजासमोर एक लहान चौकोन होता.
त्या चौकोनात एक कोकरू ठेवलं होतं. त्याचे चारी पाय बांधले होते आणि तोंडालाही मुसक्या बांधल्या होत्या. कोकराच्या केविलवाण्या नजरेकडे मी एकदाच पाहिलं, पुन्हा नाही. वाड्याच्या मागच्या भिंतीत एक दार आहे. तिथून जिनाखाली येतो तो इथे येतो. काय द्यायचं असेल ते इथे इथे बाहेर आणून ठेवायचं, म्हणजे सर्व काही बिनबोबाट पार पडतं. कोकरू उचलत उचलत बाबा म्हणाले आणि ते आत आले. दार बंद कर, त्यांनी मला सांगितलं. मी दार लावलं. त्याचे खालचे वरचे दोन्ही बोल्ट सरकवले. ही तुझी शेवटचीच वेळ आहे नाही का, ते खरखरत्या आवाजात बोलत होतं. आणि मग करीत फिदी फिदी हसायला लागलं. बाबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी कोकरू पिंजऱ्यापाशी ठेवलं. चल, बाबा म्हणाले. निघालास निघालास, काही विचारायचं नाही का? आता जिज्ञासा थिजली. त्याचा आवाज उपरोधिक होता, मगरूर होता, दर्पोक्तीपूर्ण होता. मागे वळूनही न पाहता बाबा बाहेर पडले आणि वर निघाले. बाबा, तुम्ही जर खरोखरच जाणार असलात तर मग त्याला त्याचा काहीही खेद झालेला दिसत नाही. माझ्या आवाजात राग होता, तिरस्कार होता. ते मानवी नाही आणि आपल्यासारखं मर्त्यही नाही. त्याच्या हिशेबी आपण काही क्षण, काही मिनिटं, तास, घटिका राहणार, जाणार, त्यात त्याला विशेष वाटत नाही. ते माहिती देतं तरी कसं? आपण विचारायचं, शंका अडचणी जे काही हवं असेल ते विचारायचं, आणि त्याला सर्व माहीत असतं. हो हो, त्रिखंडाची आणि त्रिकालाची माहिती त्याच्यापाशी आहे. आणि मग माझ्याकडे सरळ न पाहता बाबा जरा खालच्या आवाजातच म्हणाले. आणि मोहन, काही काही वेळा त्याच्या काही काही मागण्या असतात, त्या पुऱ्या कराव्या लागतात. काही कठीण असतात, काही अतिशय अप्रिय असतात, पण त्या पुऱ्या कराव्याच लागतात. असं मला वाटलंच होतं. म्हणजे असा काहीतरी कॅच आहे. तर फुकटात काही मिळत नाही हेच खरं. तू म्हणतोस तसंही असेल. बाबांचा आवाज अगदी खाली गेला होता. बाबा, माझ्या मनात एकाएकी कुशंका आली होती. बाबा, आईच्या जाण्याचा. चूप चूप, ते मोठ्यांदा ओरडले. एक शब्दही बोलू नकोस. त्यांचा चेहरा मातट झाला होता. कपाळावर घामाचे थेंब होते. टेबलावरचे हात कापत होते. त्यांची अवस्था इतकी विलक्षण झाली होती की मला तर भीती वाटायला लागली की 5 डिसेंबरच्या ऐवजी आताच त्यांना हार्ट अटॅक यायचा. पण मी हे काय ऐकत होतो? माझ्या माहितीप्रमाणे आईचं निधन अकाली अचानक झालं होतं. डॉक्टरांना काहीही निदान करता आलं नव्हतं. पण हे असलं? मला तिथे बसवेनाच. मी खोली बाहेर पडलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.